महाराष्ट्र लाईव्ह. पुण्यामध्ये हिंदू महासंघातर्फे डीएसकेच्या ठेवीदारांचा मेळावा भरवण्यात आलेला ठेवींचा परतावा द्या, अन्यथा मंत्र्यांच्या दौऱ्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परताव्याची मागणी करत डीएसकेचे ठेवीदार आक्रमक झाले आहेत. 30,000हून अधिक गुंतवणूकदारांकडून डीएसकेमध्ये लाखोंची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून ठेवीदार परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही आज 7 वर्ष झाली हे लढा देतोय, पण एक न्यायालयात देखील लवकर तारखा पडत नाहीये. तारखेवर तारीख पडत जाते. आमचे लोक न्यायालयात जातात. आमची केस आली की न्यायालयातनं ती त्यावेळी ते न्यायालय उठून जातं, म्हणजे संपते तोपर्यंत ते हे करतात. 250पेक्षा जास्त लोक आत्महत्या केलेले आहेत, काही खचून गेलेले आहेत, काहींचे औषधोपचार झालेले नाहीयेत. आणि एकाही राजकीय पक्षाच्या एकाही राजकीय नेत्याला असं वाटलं नाही की आम्ही तुमच्याबरोबर बसावं आणि बोलावं आणि काय करावं. आज आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांना बोलवलं होतं, 3च पक्षाचे नेते आले. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू, त्यांच्या कार्यक्रमात जाऊन गरज पडली कार्यक्रम थांबवू, पण आमचं म्हणणं ऐकायला त्यांना बाध्य करू. आमच्याविषयी बोला, आमच्यासाठी काय पर्याय आहेत बघा. सरकारनं लाडका ठेवीदार ही सुद्धा योजना राबवावी असं हिंदू महासंघाची भूमिका.